सिद्दीकिया इंटरनॅशनल CBSE स्कूल लातूरचे मौलाना इस्राईल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध NTV न्यूज मराठी वृत्तवाहिनीला 22व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आमचा पत्ता सईदनगर RV रोड लातूर। मौलाना इस्राईल रशिदी। संपर्कासाठी मोबाईल नंबर 97 667 86 788 9766786788। उमरखेड विधानसभेत भाजपाकडून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे। विधानसभेसाठी राज्यात अनेक उमेदवार तयारीत लागलेत। तसेच 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीत उमरखेड विधानसभेत भाजपचे राजेंद्र नजरधणे यांनी 50,000च्या मताने विजय प्राप्त केला होता। त्यानंतर 2019च्या विधानसभेत नजरधणे यांना तिकीट न देता पक्षाने नामदेव ससाणे यांना उमेदवारी देऊन एक चेहरा जनतेसमोर आणला आणि नामदेव ससाणे यांनीही निसटता विजय प्राप्त केला। 2019च्या निवडणुकीनंतर 5 वर्षांच्या कार्यकाळात पक्षाकडून अनेक चेहरे आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून समोर आलेत। 2024च्या निवडणुकीत आपली दावेदारी निश्चित करण्यासाठी सध्याचे आमदार नामदेव ससाणे, माजी आमदार राजेंद्र नजरधणे, सामाजिक कार्यकर्ते किसनराव वानखेडे आणि भाविक भगत हे मैदानात उतरलेत। या उमेदवारांमध्ये आणखीन एक चेहरा समोर आलाय, जे मागच्या 2019च्या विधानसभेत चर्चेत राहिलेले शेवंतराव गायकवाड पुन्हा सक्रिय झाल्यानं विधानसभेत पक्षासमोर इच्छुकांची गर्दी वाढली आहे। विशेष म्हणजे उमरखेड विधानसभेत सलग 2 वेळा कोणताही उमेदवार निवडून आला नाही, तरीही 2014 आणि 2019च्या विधानसभेत भाजपानं उमरखेड विधानसभेचा गड राखलाय। पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून संधी मिळविण्यासाठी विधानसभेत कंबर कसली आहे। यातील उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील भाजपचे पदाधिकारी शेवंतराव तानाजी गायकवाड हे पुन्हा चर्चेत आलेत। ते उमरखेड महागाव विधानसभासाठी भाजपकडून दावेदार निश्चित करण्यासाठी सामाजिक कार्याच्या माध्यमातून जोर लावत आहेत। विधानसभेत येणाऱ्या काळात पक्ष काय निर्णय घेईल याच्यावर आता लक्ष लागलंय। प्रतिनिधी ताहेर मिर्झा, NTV न्यूज मराठी, उमरखेड, यवतमाळ।